गोंदियामध्ये जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय खुली फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली। पोदार प्रेप आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातून 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला। प्रत्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची प्रेरणा मिळावी व जिल्ह्यातून नवीन बुद्धिबळपटू घडावे अशी उद्दिष्टे आयोजक श्रेयश निकम यांनी व्यक्त केली। यवतमाळ येथे आपण प्रथम आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आपण इथे आयोजित केली आहे। इथे 524 एक टोटल इथे विद्यार्थी आलेले आहेत। 543 असे काहीतरी विद्यार्थी आता आलेले आहेत आपल्याकडे। तर ऑल ओव्हर इंडियातनं जवळपास 10पेक्षा जास्ती म्हणजे अदर राज्यातनं विद्यार्थी आलेले आहेत तिथे खेळासाठी, स्पर्धक आलेले आहेत। आणि 200च्या जवळपास आपल्याकडे आंतरराष्ट्रीय प्लेअर आले आहेत। एक फिडे मास्टर आणि एक इंटरनॅशनल मास्टर हे आमच्याकडे जातात। हे आमच्या यवतमाळातली पहिली ऐतिहासिक घटना घडलेली आहे की जी आम्ही इतका सगळ्या गोष्टीचा आम्ही रेकॉर्ड ब्रेक करू शकलो सध्याच्या स्थितीमध्ये आणि सध्याच्या या महिन्यामध्ये। तो ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही चांगलं करतोय नक्कीच। जसं की आता इथे बरेचसे प्लेयर जे आहेत ते आंतरराष्ट्रीय प्लेअर होऊ शकतात। जसं की त्यांनी आता परफॉर्मन्स आता आज चांगला केलेला, आंतरराष्ट्रीय प्लेअरला हरवलं तर त्यांना आज टायटल मिळणार। सिनियर नॅशनल आर्बिटर्स आलेले आहेत, त्यांना आज नाही का नॅशनल नॉर्म्स पण मिळणार। तर या सगळ्या गोष्टींचा त्यांना आज फायदा मिळणार या स्पर्धेचा। आणि आमच्या यवतमाळांना ही स्पर्धा एकदम अतिशय घरगुती झाली आणि त्यांना सगळे विद्यार्थी आज भेटणार आणि आमच्याकडे आज याच्यापुढे नेमके चांगलं वातावरण यवतमाळ तयार होणार। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गोंदिया।